हॅलो एव्हरीवन. मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना तर ठाऊकच असेल, 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. तर या चंद्रग्रहणाचा अचूक कालावधी कोणता, पुण्यकाळ कोणता, त्याचसोबत सूतक काल कोणता, कोणी कोणी हे ग्रहण पाळावं, गर्भवती महिलांनी कोणती खास काळजी घ्यावी, याचा हा डिटेल व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांना ज्यांना हे ग्रहण पाळण्याचं नियम सांगितला आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. म्हणजेच ग्रस्त असलेलं चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होईल? ग्रहण संपेल कधी? वेदाचे नियम पाळायचे आहेत का? पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावेत? गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत? काळजी कशी घ्यावी? ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र, मंत्र पठण करावेत? कोणत्या सेवा कराव्यात? अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3 मार्च 2026 रोजी हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच वेदाचे नियम पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. 2 मार्च रोजी होळी संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे साजरी करणार आहोत. आपल्याला ग्रहणाचा आणि होळीचा कोणताही संबंध असणार नाही. त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो आणि 3 मार्च रोजी हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाविषयी कोणतीही शंका, भीती मनात ठेवू नका, विशेषतः गर्भवती महिलांनी. बघा, कोणतेही ग्रहण असले म्हणजे ग्रहण काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतातच. आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजेच जेवण ग्रहणाच्या काळात करत नाहीत. तर बघा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे? भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे? तर 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल कधी? तर 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेल. आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे? तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून, म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:48 हा काळ पुण्यकाळ असणार आहे. या काळात आपण जास्तीत जास्त देवाची सेवा करावी. बघा, वेदाचे नियम कधीपासून पाळायचे? तर वेदाचे नियम आपल्याला 3 मार्च रोजी सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी 6:48 आपल्याला ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत. गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी लोकांसाठी हे नियम थोडे शिथिल केले आहेत. त्यामुळे त्यांनी त्या दिवशी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6:48 हे नियम पाळावेत. वेद काळामध्ये काय करावं? तर आपण पाणी पिऊ शकता, मलमूत्र विसर्जन करू शकता, त्याचसोबत आपण झोपू शकता. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळात जेवण करू नये. गर्भवती महिलांच्या बाबतीत 11 वाजेपासून संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेपर्यंत नियम पाळायचे आहेत. मग आपण काही करू शकता. 11 वाजायच्या आत आपण जेवण करायचे आहे आणि ग्रहण काळामध्ये म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत आपण खाण्यावरती कंट्रोल करायचं आहे. मलमूत्र विसर्जन केलं तरी चालतं, पण घराच्या बाहेर जाता कामा नये. आणि ज्यांना अगदीच अशक्य असेल, डिहायड्रेशन होत असेल, अशक्तपणा असेल, आजारी असतील, गर्भवती स्त्रियांचं पण काही क्रिटिकल असेल, तर आपण कोणतेही नियम जास्त काळ पाळू नयेत. आपली गोळी औषधं वेळेवर घ्या. नेहमीप्रमाणे आपलं डाएट फॉलो करा. फक्त घराच्या बाहेर जाऊ नका. ग्रहण काळामध्ये जप करावा, देवपूजा आपण करू शकतो, पण ग्रहणाच्या आधी आपण स्नान करावे आणि शक्य असेल तर ग्रहण संपल्यानंतरही आपण स्नान करावे.
ज्यांना अगदीच अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, म्हणजे पुण्यकाळ अत्यल्प आहे, अगदीच अर्ध्या तासाचा आहे, 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:48 हा 30 मिनिटांचा काळ आहे. एवढा जरी पाळला तरी चालू शकतो. तेवढेच नियम आपण काटेकोरपणे त्या वेळेत पाळावेत. यापैकी जे जे शक्य असेल ते ते आपण करू शकता. आता आपण कोणते कोणते मंत्र पठण करायचे आहेत ते बघूया. आपण ग्रहणाच्या काळात गुरुमंत्र एखादा दिला असेल तर तो पठण करू शकता. स्वामी समर्थ मंत्र, लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, श्री सूक्ताचे पठण करू शकता. याचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमध्ये मिळून जातील. ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते. मंत्र उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल या ग्रहण काळाचा सुवर्ण संधी समजून उपयोग करावा. जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करावी, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आपलं मन पॉझिटिव्ह होईल. तसेच ग्रहण काळात ईश्वराचं नामस्मरण करा, शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरूच नये, काही खाऊ नये, कापू नये, काही मळू नये. जमेल तेवढं आपण एका जागी बसण्याचा प्रयत्न करावा. अख्खा दिवस करण्यापेक्षा ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी चालण्यासारखं आहे. बघा, चंद्रदेवतेचा कुठलाही मंत्र ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः हे जे चंद्रग्रहणाचे मंत्र आहेत ते मंत्र आपण पठण करावेत, म्हणावेत किंवा यूट्यूबवरती मोठ्या आवाजात लावावेत, जेणेकरून आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. उघड्या डोळ्यांनी आपण ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासूनच दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवावे. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. तर अशा पद्धतीनं कुठलीही शंका, भीती मनात न ठेवता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत, आध्यात्मिक सेवा कराव्यात. ग्रहण काळात आपली नेहमीची रोजची कामं आपण करू शकता. हे नियम आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे पाळायचे आहेत. ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्र, मंत्र जेवढे जास्तीत जास्त जप करता येतील त्याच्या दशपट तुम्हाला पुण्य मिळेल. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभे राहतात आणि उपासना करतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसतील तर मगाशी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे मंत्र ऐकू शकता. हे मंत्र मोठ्या आवाजात लावल्याने तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये काही पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतील. आता धुलीवंदनाचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना, कारण धुलीवंदन 3 तारखेला येईल. मग कसं करायचं? तर मुळामध्ये आपण धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतो. खरं तर हे चुकीचं आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे जो 8 मार्चला आलेला आहे आणि याच्यात खूप फरक आहे. आपल्याकडे हल्ली काय झाले, पिक्चरमध्ये दाखवल्यासारखं आपण धुलीवंदनाच्या दिवशी होळी खेळून मोकळे होतो. होळीच्या दिवशी रंग खेळतात असं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलीवंदन म्हणजे काय तर शास्त्र आहे की शुद्ध पद्धतीने आपण जी होळी करतो, ज्या होळीचा राख असते त्याची थोडीशी राख आपल्या संपूर्ण अंगाला लावून मग आंघोळ करायची असते, असा नियम आहे. त्याचप्रमाणे ते राखीचे अजून कोणकोणते उपाय करायचे आहेत त्या संदर्भातला व्हिडिओ आपण सेपरेटली बघूया. या व्हिडिओमध्ये ग्रहणामध्ये गरोदर स्त्रियांनी कोणते नियम पाळायचे, कोणता पुण्यकाळ आहे, कोणता सूतक काळ आहे याविषयीची आपण माहिती बघितलेली आहे. आशा करते की माझी ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. परत एकदा ग्रहणाचा पटकन टाईम बघून घेऊया. 3 मार्च 2026 रोजी ग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होऊन संध्याकाळी 6:48 संपणार आहे. ग्रहण 3 तास 27 मिनिटे एवढा ग्रहणाचा प्रभाव असणार आहे. थँक्यू.